सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. ही जांबुवंत गुफा आहे, ज्या गुफेमध्ये आपण आलो. आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की द्वारकेला जातोय म्हणजे आपण कृष्णाकडे जातोय आणि जांबुवंतजींचं काय काम. तर जांबुवंतजी आहे ते चिरंजीव आहेत, म्हणजे स्टील ते आत्तासुद्धा ॲलिव्ह आहेत आणि अनादी कालापासून होते आणि अनंत कालापर्यंत ते राहतील, का तर त्यांची तेवढी साधना होती. राम अवतारामध्ये जांबुवंतजींचा रोल वेगळा होता आणि तेच जांबुवंतजींचा रोल कृष्ण अवतारामध्ये खूप वेगळा आहे. जांबुवंतजी ही व्यक्ती अशी आहे की यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे आणि आपण या यात्रेला आलो आहे ज्यावेळेला कुठल्याही आध्यात्मिक यात्रेमधून आपण काही ना काही शिकण्याकरता येतो. आणि रामायणामध्ये असे खूप सारे प्रसंग आहेत, म्हणजे की रामायण ती नुसती कथा नाही आहे किंवा फक्त राम एवढं एकच नाही आहे. तो राम आहे ना, प्रत्येक शब्दाने शब्द समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यामधलं कॅरेक्टर समजून घेतलं पाहिजे. त्यावेळेला आपल्याला रामायण एक वेगळ्या अँगलने कळेल. तसं तुम्हाला सगळ्यांना एक रामायणातला प्रसंग माहिती आहे की आता रावणावरती आक्रमण करायला जायचं आहे आणि त्याच्या वेळेला असं आहे की मध्ये समुद्र आहे आणि समुद्राच्या पलीकडे लंकेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी पूर्णपणे आक्रमण करायचं आहे. तर हा सगळा तुम्हाला भाग माहिती आहे की मग त्यावेळेला ते पाण्यावरनं कसं जायचं, मग सेतू बांधला. तर तो सेतू बांधत असताना असं आलं की यांनी सगळ्यांनी सांगितलं ठीक आहे आपण सेतू बांधू आणि मग ते दगड आणि मग ते तरंगले आणि ब्रह्मकर्म सगळं तुम्हाला भाग माहिती आहे. म्हणजे पण सगळा सेतू तयार झाला ना, तो सेतू फक्त 3 फुटाचा होता, एवढाच होता म्हणजे. आणि तो लंकेपर्यंत पूर्ण झाला. ज्यावेळेला तो पूर्ण झाला म्हणजे सेतू की तिथपर्यंत, तर सगळ्यांना आनंद झाला, खूप आनंद झाला की चला आपण आता तो पूल निर्मित केला, तो सेतू निर्माण केला. आणि मग जांबुवंतजींना ते सगळं श्रेय दिलं गेलं, का तर जांबुवंतजी सगळ्या वानर सेनेमध्ये प्रमुख आहेत, म्हणजे की वयाने मोठे आहेत, वयोवृद्ध आहेत. आणि ही जी सीतेला आणण्याची मोहीम आहे त्या मोहिमेचे संपूर्ण वानर सेनेचे ते अध्यक्ष आहेत, म्हणजे की मेन ते आहेत. मग जांबुवंतजी रामाकडे आले आणि रामाला म्हणले की तुम्ही या म्हणून, आणि आता तुमच्या पदस्पर्शाने तो सेतू पावन करा आणि मग तुमच्या मागे आम्ही सगळेजण येतो आणि आता लंका दूर नाही, म्हणजे की आता आक्रमण करायचं आहे. आणि प्रभू रामचंद्रांना पण आनंद झाला आणि प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आले आणि सेतूच्या समोर ज्यावेळेला उभे राहिले त्यावेळेला रामाच्या लक्षात आलं की हा सेतू खूप लहान आहे, हा फक्त 3 फुटाचा आहे आणि एवढी वानर सेनाने आपण सगळे जाणार, एवढं हे उल्हास होऊन जाणार, उड्या मारत जातील वगैरे, कोणी पडेल धडेल खूप सारं होईल. ते सगळ्या गोष्टीची काळजी रामाच्या मनामध्ये. आणि रामाने फक्त त्यावेळेला त्या सेतूला पाय लावला. ज्यावेळेला रामाचा पदस्पर्श झाला त्याच्या वेळेला सेतू जो आहे तो 3 फुटाचा 6 फूट झाला. 6 फुटाचा मोठा सेतू झाल्याच्या नंतर रामाने कुतूहलाने जांबुवंतजींकडे बघितलं. जांबुवंतजींनी बघितलं आणि थोडंसं शर्मिला नजरेने देवाला प्रार्थना केली आणि म्हणले की जर एवढा पुरुषार्थ तुमच्यामध्ये होता, आम्हाला कशाला निर्माण करायला लावला, आम्हाला कशाला एवढी आमची परीक्षा घेतली. जर एवढा पुरुषार्थ तुमच्यामध्ये आहे, तुम्ही पाय लावल्यानंतर 3 फुटाचा 6 फूट झाला, तर पहिलेच तुमचा पुरुषार्थ करायचा, आपला वेळ वाचला असता. त्याला रामाने सांगितलं की नाही, म्हणून हा पुरुषार्थ तुमचा आहे. 0 ते 3 म्हणजे 3 फुटाचा सेतू बनण्याचा पुरुषार्थ तुमचा आहे. मग 3चा 6, 6च्या पुढे तो 90, 90च्या पुढे तो 180, तो करायचा पुरुषार्थ माझ्याकडे आहे. म्हणजे कर्म करायचा अधिकार आहे ना, हा आपल्याला आहे, मानवाला आहे, तो देवाला नाही आहे. तर कर्म आपण करायचं आहे. मग कर्म करत असताना आपण ते 3 फुटाचं कर्म केलं तर देवाचा स्पर्श किंवा देवाच्या कृपेने काय होईल, तर ते 3चं डायरेक्ट 30 फूट होईल. तर जांबुवंतजी ती शिकवण या गुफेमधनं आपल्याला देतात की आपण सर्वात पहिले काय करायला पाहिजे, तर आपण कर्म करायला पाहिजे. जेव्हा आपण कर्म करू त्यावेळेला त्या गोष्टी पूर्णपणे त्याच्यावरती गुरुकृपा होईल किंवा आपण ज्या शक्तीला मानतो त्या शक्तीची कृपा होईल आणि मग ते अफाट होईल. पण अफाट होण्याचा पुरुषार्थ त्याच्याकडे आहे, देवाकडे आहे. पण सुरुवातीचा कर्म करण्याचा जो अधिकार आहे, सुरुवातीचं जे कर्म आहे ते तुम्हालाच करावं लागेल आणि ते तुम्ही कराल त्यावेळेला ते कंप्लीट होईल. या गुफेचा एंट्रन्स आहे, हा एंट्रन्स एवढंच आहे. ही गुफा ज्यावेळेला होती, म्हणजे ज्यावेळेला जांबुवंतजींच्या कालावधीमध्ये आपण गेलो तर ही 5.5 किलोमीटरची गुफा आहे. म्हणजे हे जे अंतर आहे ते आपल्या डिस्टन्सप्रमाणे 5.5 किलोमीटरचं आहे. आत्ता आपल्याला जी बघायला गुफा आहे ती साधारण 800-850 मीटरपर्यंत आहे. 3,500 लोक या गुफेमध्ये बसू शकतात. जांबुवंतजींची एवढी उपासना आहे की इथे जे घे पाणी टिपटतं त्याच्या खाली शिवलिंग तयार होतं. ही सगळी शिवलिंग नॅचरल आहेत, ही सगळी आपोआप बनलेली आहेत, ही कोणीही घडवलेली नाही आहेत. कारण या गुफेमध्ये कोणी आलंच नव्हतं. ज्यावेळेला इतिहासकालीन एक एक गोष्ट शोधायला लागली त्यावेळेला गुफेचा शोध लागला, त्यावेळेला या गुफेमध्ये यायला लागले. मग सरकार पुढे जी डेव्हलपमेंट झाली, कल्पतरू बेट म्हणून याचा उल्लेख आहे. कल्पतरू या संपूर्ण प्लेसचं नाव आहे आणि त्या ठिकाणी गुफा आहे. आता कृष्ण अवतारामध्ये याचा काय संबंध आहे की हा तर झाला रामाच्या वेळचा इतिहास, की आम्हाला समजलं की जांबुवंतजींकडे आम्हाला कर्म करायचं आहे आणि मग कर्म करून झाल्यानंतर ईश्वर कृपेने ते कर्म आपलं मोठं होईल. ही शिकवण आपल्याला मिळते. मग कृष्ण अवतारामध्ये त्याचं काय महत्त्व आहे, तर कृष्ण अवतारामध्ये असं आहे की सत्राजित नावाचा राजा आहे. हा भयंकर रवी उपासक आहे. म्हणजे सूर्याची त्यांनी इतकी उपासना केलेली आहे की त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन सूर्याने त्याला एक रत्न दिलं, ज्या रत्नाचं नाव आहे सुमंतक मणी.
ओके. हा सुमंतक मणी अख्ख्या जगामध्ये म्हणण्यापेक्षा अख्ख्या विश्वामध्ये फक्त एकच आहे आणि तो कुणाकडे आहे? सतराजिताकडे आहे. आणि सतराजित तो गळ्यामध्ये घालतो आणि जेव्हापासून तो सतराजिताकडे आला आहे तर सतराजिताची संपत्ती इतकी वाढली की त्याच्याकडे संपत्ती ठेवायला जागा नाही, इतका तो श्रीमंत झालेला आहे. आणि मग असा सतराजित आहे, तो मणी घालून तो सगळीकडे मिरवायचा. आणि सतराजिताचा सख्खा भाऊ आहे, त्यांनी त्रिविक्रमने एक दिवस सांगितलं की मला हा एक दिवस मणी परिधान करायला दे, म्हणून सत्यजितने मोठ्या प्रेमाने तो त्याला दिला. त्याला दिल्यानंतर असं आलं की त्रिविक्रम तो मणी परिधान केला आणि असाच फिरत फिरत बाहेर आला. आणि नंतरची घटना अशी आहे की 2 तासानंतर त्याचा मृतदेह सापडला की तो मृतदेह विच्छिन्न झालेला होता आणि त्याच्या गळ्यामधला मणी जो होता तो गायब होता. आता मणी गायब झाला तर मणी कुठे गेला, मणी कुठे गेला? मग तो मणी चोरल्याचा आरोप आहे तो भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती आला की श्रीकृष्णच आहे की तोच एवढा ताकदवर आहे की त्यानेच तो चोरला असेल. सांगायचं तात्पर्य आहे की आरोप देवावर सुद्धा होतात. तर तुम्ही आणि आम्ही माणसं आहे, त्यामुळे आरोपाची काळजी करायची नाही. पण ते भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते, अमर्याद पुरुषोत्तम होते. ते म्हणले की नाही, सतराजित म्हणतो मी चोरला आहे ना तर मी त्याला मणी शोधून आणून देतो, त्याशिवाय हा माझा कलंक जाणार नाही. कारण सर्वात गोष्ट काय आहे की काजळ सर्वात काळं आहे, पण काजळापेक्षा काळं काय असेल ना तर कलंक आहे. काजळ पुसलं की निघून जातं किंवा डोळे धुतले की निघून जाईल, परंतु कलंक लागला असेल तो आयुष्यभर राहतो, तो जात नाही. तर हा कलंक आपल्यावरती राहायला नको म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा या ठिकाणी आले ज्या ठिकाणी त्रिविक्रमची बॉडी सापडली. मग त्या ठिकाणी त्यांनी ध्यान केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अशी एक गुफा आहे ज्या गुफामध्ये जांबवंतजी आहेत आणि जांबवंतजींकडे तो सुमंतक मणी आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या रस्त्याने आपण आलो त्या रस्त्याने आलेले आहेत. ही भूमी त्यांच्या पदस्पर्शानेही पावन झालेली आहे. आणि इथे आल्यानंतर जांबवंतजींनी त्यांना ललकारलं की तुम्ही कशा करता आलात. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलं मी सुमंतक मणी घ्यायला आलो आहे. ते म्हणले मी देणार नाही, ते म्हणले मी युद्ध करेन तुमच्याशी, तुम्हाला पराजित करेन आणि तो मणी घेऊन जाईन. देवाने इथे जांबवंतजींबरोबर 18 दिवस युद्ध केलं. 18वा दिवस असा आला की आता दोघंही युद्ध करून दमलेत, पण हार कोणी मानत नाही आहे. त्यावेळेला देव एका ठिकाणी उभे राहिले आणि राम स्वरूपामध्ये त्यांना दर्शन दिलं. ही ती प्लेस आहे ज्या प्लेसमध्ये कृष्ण रूपामध्ये असताना म्हणजे की कृष्ण अवतारामध्ये राम अवताराचं दर्शन जांबवंतजींना झालं. जांबवंतजींना खूप शरम वाटली की अरे काय म्हणून मी रामाबरोबर युद्ध केलं. आणि जांबवंतजी त्या ठिकाणी नतमस्तक झाले आणि म्हणले देवा काय झालं आहे, माझ्या हातून एवढा मोठा गुन्हा का झाला, मी तुम्हाला का ओळखू शकलो नाही. म्हणजे की आज मी एवढा तपस्वी आहे तर मी तुम्हाला ओळखायला पाहिजे, मी का तुम्हाला ओळखू शकलो नाही. त्याच्यावेळेला देव म्हणले की तू काळजी करू नको, ही माझीच कृपा आहे म्हणून. ज्यावेळेला मी राम अवतारामध्ये होतो त्यावेळेला मी अजानुभाऊ होतो, म्हणजे माझे गुडघ्याच्या खाली हात होते. आणि ते अजानुभाऊ माझं शरीर बघून तुला असं वाटायचं की हा खरा योद्धा आहे, ह्याच्याबरोबर युद्ध व्हायला पाहिजे. जर ह्याच्याबरोबर युद्ध झालं तर आपली शक्ती आपली ताकद कुठेतरी सार्थकी लागेल. पण आपण दोघं एकाच पक्षामध्ये असल्यामुळे आपल्यामध्ये कधी युद्ध होणं शक्य नव्हतं. आणि त्यावेळेला तू मला फक्त देव म्हणून बघत होतास, त्यामुळे मी तो चान्स जरी दिला असता तरी तू युद्ध करू शकला नसता. आणि तुझे जे माझ्यावरती उपकार आहे, तुझे जे ऋण माझ्यावरती आहेत की सीतेला शोधण्याकरता तू घेतलेले कष्ट, त्या सगळ्याची कुठेतरी मोबदला म्हणजे तुझ्या मनातली इच्छा पूर्ण करणं आहे. तर ती पूर्ण करण्याकरता मी तुझ्याबरोबर युद्ध केलं. आता तुझी इच्छा पूर्ण झाली. त्यावेळेला पूर्णपणे या ठिकाणी म्हणजे जांबवंतजींनी देवाची माफी मागितली आणि शरणागती पत्करली की मी हारलो. सुमंतक मणी काढून त्यांच्या हातामध्ये दिला आणि सुमंतक मणी हातामध्ये दिल्यानंतर म्हणले की मला आता प्रायश्चित्त द्या की तुमच्याबरोबर मी युद्ध केलं, ठीक आहे माझ्या मनाने किंवा तुमच्या मनाने झालं, पण मला या गोष्टीचं प्रायश्चित्त पाहिजे. माझ्यामुळे देवाच्या शरीरावर काही आघात झाले, मला कधीच मान्य होणार नाही, मी याच्यापुढे जगू शकणार नाही आणि मी चिरंजीवी आहे, मी मृत्यूही प्राप्त करू शकणार नाही. तर त्या अश्वत्थामासारख्या अवस्थेमध्ये मला ठेवू नका म्हणून. मग त्यावेळेला देव म्हणले की तुला प्रायश्चित्त करायचं असेल तर सुमंतक मणी तो तर मी जिंकलेला आहे तुझ्याकडनं, तू अशी काहीतरी वस्तू मला दे किंवा असं काही मौल्यवान मला दे की त्या मौल्यवानाने तुला समाधान वाटेल की मी देवाला काहीतरी दिलं. मग जांबवंतजींनी सांगितलं की माझी कन्या आहे जांबवंती, तिचा तुम्ही स्वीकार करा, तिच्याबरोबर लग्न करा. देवाने जांबवंतीचा स्वीकार केला. याच ठिकाणी देवाचा दुसरा विवाह पार पडला. तुम्ही पहिल्या विवाहामध्ये तिथे होते माधवपुरा बीचला, इथे आले देवाच्या दुसऱ्या विवाहामध्ये जांबवंतजींबरोबर इथे विवाह केला. जांबवंतजींचा हात हातामध्ये घेऊन जांबवंतजींनी इथून देवाला बाहेर सोडलं. देव सन्मानाने सतराजिताकडे गेले आणि सतराजिताला मणी परत दिला आणि सांगितलं आता याच्यापुढे ही बोंब मारू नको की माझा मणी कृष्णाने चोरलेला. इतिहास हाच की माझा हरवलेला मणी कृष्णामुळे परत मिळाला. त्यावेळेला सत्यजितांनी सांगितलं की नाही हा मणीचा तुम्ही स्वीकार करा. त्याच्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की भेट आलेली कुठलीही वस्तू कुणाला भेटीत द्यायची नाही. आपल्याकडे असं असतं की आपल्याला चांगला आहेर आला ना, आपल्याला वाटलं हा वापरायचा नाही, आपण पॅक करून ठेवतो, दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नात फक्त कापड बदलतो आणि तोच देऊन टाकतो. तर भेट आलेली वस्तू कधी कुणाला भेट द्यायची नाही, का तर भेट देणाऱ्याच्या खूप साऱ्या भावना त्याच्या पाठीमागे असतात, तर त्या कुणाला द्यायच्या नाही. प्रत्येकाला आपल्या भावना द्यायच्या, कोणी आपल्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना नाही द्यायच्या. हे सुद्धा संस्कार ही जांबवंत गुफा देते.
तर त्याप्रमाणे म्हणजे की त्या गोष्टीचा स्वीकार करत असताना सत्यजिताला त्यांनी सांगितलं की हा मणी मी स्वीकारू शकत नाही, का तर सूर्याने खूप विश्वासाने तुझ्यावर प्रेमाने आणि तू केलेल्या उपासनेवरती प्रसन्न होऊन तुला दिला आहे, मी याचा स्वीकार करणार नाही. मग सत्यजित आडून बसला की तुम्ही हा घ्या, त्याशिवाय मी स्वतःला माफ करणार नाही. मग या ठिकाणी मध्यस्थी करायला कुणाला बोलवायचं, तर नारदाला मध्यस्थी म्हणून बोलवलं. मग नारद त्या ठिकाणी आले आणि नारदांनी सत्यजिताला तोच सल्ला दिला. ते म्हणले बघ, ह्या मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि मला पूर्णपणे भविष्य माहिती आहे, तर भविष्याला स्मरून आणि तुला या सगळ्या गोष्टीचं पतित पावर असं पुण्य मिळेल. तर याकरता मोठी गोष्ट आहे की सत्यजिताला सांगितलं या मण्यापेक्षा तुझ्याकडे मूल्यवान काय असेल तर तू ते त्याला दे. सत्यजित म्हणला या सुमंतक मणीपेक्षा मौल्यवान कुठली गोष्ट असेल तर माझी मुलगी म्हणजे सत्यभामा ती मला याच्यापेक्षा वाटते. सांगायचं तात्पर्य की एकदा टाळ्या वाजवा की मुलगी एवढी मोठी आहे. म्हणजे आज आपण म्हणतो की कन्यादान सर्वश्रेष्ठ दान आहे, तर कन्या घरामध्ये असणं हे सर्वात मोठं रत्न आहे. सत्यजिताला त्या काळामध्ये 5000 वर्षापूर्वी हे समजलेलं होतं की सुमंतक मणीपेक्षा किमती वस्तू कुठली असेल तर ती सत्यभामा आहे. त्यांनी देवाला विनंती केली की तुम्ही सत्यभामेचा स्वीकार करा. देवाने त्या ठिकाणी सत्यभामेचा पत्नी म्हणून स्वीकार केला आणि सत्यभामाबरोबर इतकी संपत्ती पाठवली की द्वारकेमध्ये द्वारका ओतपोत झाली. म्हणजे ती संपत्ती ठेवायला द्वारकेमध्ये जागा नव्हती, एवढी संपत्ती त्या ठिकाणी प्राप्त झाली. जांबुवंतजींचे आशीर्वाद घेऊन आपण पण इकडनं सगळी की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपली सोच बदलूया. ही शिकवण इकडनं घेऊया की पहिलं कर्म आपल्याला करायचं आहे. जेव्हा पहिलं कर्म आपण करू ना, मग ते 0 ते 3 फुटाचं असेल, पण तो राम आहे, तो आपलं 3चं 30चं करेल, 30चं 90 होईल आणि आपल्या कर्माचा प्रसार मोठा होईल. कर्म करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त आहे हीच गुफा सांगते. त्याचबरोबर हेही सांगते की आयुष्यामध्ये मौल्यवान कोण असेल तर ते मौल्यवान सर्वात आहे की आपल्याकडे कन्या मौल्यवान आहे. आपल्या घरामध्ये आपली बहीण असेल, मुलगी असेल, आई असेल, ज्या नात्याने आपल्या घरामध्ये स्त्री आहे आपण तिचा सन्मान करायला पाहिजे. बाकी सगळी रत्न येतील किंवा जातील, पण त्यांचे जे आहेत ते माया, प्रेम आणि त्यांचा सहवास हा आयुष्यामध्ये खूप काही मोठी आपल्याला भेट देऊन जाईल. तर मग या सगळ्या गोष्टी जतन करून गुफेचा पूर्णपणे अनुभव घेऊया. गुफेच्या शेवटच्या टोकापर्यंत जाऊया, जिथपर्यंत आपण जाऊ शकतो. तिथे त्या काळची म्हणजे ही सगळी तत्कालीन म्हणजे त्या काळापासूनची शिवलिंग आहेत, परंतु ज्यावेळेला जांबुवंतजी पूजा करतात तर त्यांचं शिवलिंग आहे, त्यांचं शिवलिंग उभं आहे. त्या शिवलिंगाचं सुद्धा दर्शन घेऊया, या गुफेचा पूर्णपणे आनंद घेऊया. खूप ठिकाणी तुम्हाला शिवलिंग दिसतील, पण कोणी पण घेऊ नका ती, कारण ते घेऊन घरी गेलात तर जांबुवंतजी परत तुम्हाला बोलवतील आणि इथे ठेवून ते जावं लागेल तुम्हाला. आणि आपण पुढच्या वर्षी येणार आहे, आपण काय दर महिन्याला इकडे येत नाही. तर त्यामुळे म्हणजे की जांबुवंतजींचं आहे त्यांच्याकडेच राहू द्या. इकडनं त्यांची शिकवण मात्र आपण घेऊन या. एकदा जोरदार जांबुवंतजींकरता टाळ्या वाजूया. आपण सगळेजण साक्षीदार आहे त्या रामायणाचे आणि आपण सगळेजण साक्षीदार आहे त्या कृष्ण परंपरेचे की ज्याच्यामध्ये ही जागा आपण बघतोय. ओम साईराम.